नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅट्रायसेस या चॅप्टरमधील एक्सरसाइज 2.2 यातील थर्ड क्वेश्चन फाइंड दी ॲडजॉइंट येथे आपल्याला ॲडजॉइंट फाइंड आउट करायचा आहे. क्वेश्चन नंबर 2 मध्ये याच एक्सरसाइजमधील क्वेश्चन नंबर 2 मध्ये आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट केलेला आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे सर्व कोफॅक्टर्सचा आपण मॅट्रिक्स तयार केलेला आहे, त्याला आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स याप्रमाणे असं नाव दिलेलं आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता हे मॅट्रिक्स आहे, सपोज याची ऑर्डर किती आहे 2x2. आपण जनरल मॅट्रिक्स घेऊ. सपोज ए इक्वल टू याप्रमाणे मॅट्रिक्स असेल A11 12 21 आणि 22 याप्रमाणे. याचं कोफॅक्टर मॅट्रिक्स, या मॅट्रिक्सचं आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स कसं घेणार, प्रत्येक एलिमेंटचे मायनर काढून आपण त्याचे कोफॅक्टर फाइंड आउट करणार आणि ते कोफॅक्टर आपण मॅट्रिक्समध्ये अरेंज करणार. म्हणजे ते काय होईल, कोफॅक्टर मॅट्रिक्स. ते याप्रमाणे असेल कॅपिटल A1 कॅपिटल A11 12 A21 आणि A22. हे काय होईल, या मॅट्रिक्सचं हे कोफॅक्टर मॅट्रिक्स होईल, बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे, ॲडजॉइंट. ॲडजॉइंट ते मॅट्रिक्स कसं मिळेल आपल्याला पहा. हे जे मॅट्रिक्स आहे याचा आपण काय करणार, ट्रान्सपोज घेणार. ट्रान्सपोज म्हणजे काय, रोला कॉलम किंवा कॉलमचे रो करायचे. पहा या मॅट्रिक्सचं म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचं जर आपण ट्रान्सपोज घेतलं तर आपल्याला ॲडजॉइंट मॅट्रिक्स मिळते. मग काय मिळेल आपल्याला, ॲडजॉइंट याप्रमाणे. याचं ट्रान्सपोज, हा रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू, याप्रमाणे होईल. हे एलिमेंट रोमध्ये आहेत, कॉलममध्ये लिहिले. हे एलिमेंट रोमध्ये आहेत तर याला कॉलममध्ये कन्वर्ट करू, म्हणजे A21 A22 याप्रमाणे, बरोबर आहे. रोचा कॉलम केला, रोचा कॉलम केला किंवा कॉलमचे रो केलेले आहेत. हे काय झालेलं आहे, ॲडजॉइंट. कोणत्या मॅट्रिक्सचं, या ए मॅट्रिक्सचं. याला आपण कसं लिहिणार, ADJ आणि ए याप्रमाणे. या मॅट्रिक्सचं ॲडजॉइंट याप्रमाणे. आता या मॅट्रिक्सचं आपल्याला ॲडजॉइंट फाइंड आउट करायचं आहे. सॉल्व करूया. सोल्युशन, लेट हे मॅट्रिक्स एने आपण इंडिकेट करू. ए इक्वल टू मॅट्रिक्स 2x2 ऑर्डरचा आहे, 2 रोज आहेत, 2 कॉलम्स आहेत. जनरल मॅट्रिक्स कसं होईल, A11 A12 A21 आणि A22. आता आपल्याला काय करायचं आहे, आधी कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे सर्व एलिमेंटचे आपल्याला कोफॅक्टर काढायचे आहेत. पहा सर्वप्रथम आपण काय करणार, हेअर A11 ही व्हॅल्यू किती आहे, ही आहे, बरोबर आहे, 2 आहे. आधी आपण काय करणार, A11 म्हणजे M11 फाइंड आउट करणार. या एलिमेंटचा मायनर म्हणजे हा कॉलम घेणार नाही आणि हा रो घेणार नाही, राहील फक्त हा एलिमेंट, बरोबर आहे. हा झाला मायनर या एलिमेंटचा. आता कोफॅक्टर म्हणजे कॅपिटल A11, बरोबर आहे. त्याचा फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम ॲडिशन करणार, त्याला मल्टिप्लाय करणार त्याच्या मायनरने इंटू M11. -1चा पॉवर 2 आणि इंटू ही व्हॅल्यू आहे 5. पहा -1ला पॉवर जर इवन असेल तर ही व्हॅल्यू +1 मिळेल, +1 इंटू 5 म्हणजे 5. आता हा एलिमेंट घेऊ आपण, हेअर A12 ती व्हॅल्यू किती आहे, -3. देअरफॉर त्याचा मायनर M12, लोकेशन तेच राहील 12 12 आणि कॅपिटल A12 येणार आहे. याचा मायनर हा समोरचा एलिमेंट 3. आता कॅपिटल A12 -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 2 इंटू M12 इक्वल टू -1ला पॉवर आता 3 होईल, बरोबर आहे. म्हणजे ऑड पॉवर असेल तर याची व्हॅल्यू -1 इंटू याची व्हॅल्यू 3. -1चा पॉवर 3 असेल आणि हे 3 म्हणजे ही व्हॅल्यू -1 इंटू 3 म्हणजे -3. आता A21 हेअर A21 ती व्हॅल्यू किती आहे, 3 आहे.
देअरफोर M21 याचा को फॅक्टर -3 येईल, कारण हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे, म्हणजे फक्त -3. बरोबर आहे. आता कॅपिटल A21 -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 1 इंटू M, इथे 21 असल्यामुळे M पण 21 पाहिजे, इक्वल टू -1चा पॉवर 3. -1ला पॉवर ऑड आहे, ऑड असेल तर याची व्हॅल्यू -1 येणार आहे, आणि इंटू ही व्हॅल्यू आहे -3. हे -1 इंटू -3 म्हणजे +3. हा पण को फॅक्टर आपण फाइंड आउट केला. बरोबर आहे. आपण याप्रमाणे फाइंड आउट करत आहोत, हा नंतर हा, म्हणजे रोच्या सिक्वेन्समध्ये, त्यामुळे लिहिण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. A22 ती व्हॅल्यू किती आहे? 5 आहे. M22 या एलिमेंटचा मायनर 2 येणार आहे. बरोबर आहे. देअरफोर आता A22 म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 2. ही ॲडिशन कोणती आहे? हा रो आणि हा कॉलम दोघांची ॲडिशन, हे 2 + 2 आणि इंटू M22. ही व्हॅल्यू किती होईल? -1चा पॉवर 4, पॉवर इवन असेल तर ही व्हॅल्यू +1 मिळेल, आणि ही व्हॅल्यू आहे 2. +1 इंटू 2 म्हणजे 2. चारही को फॅक्टर आपण फाइंड आउट केलेले आहेत. देअरफोर को फॅक्टर मॅट्रिक्स ए मॅट्रिक्सचं को फॅक्टर मॅट्रिक्स याप्रमाणे मिळेल आपल्याला. ते मॅट्रिक्स कसं होईल? A11, A12, A21 आणि A22. बरोबर आहे. या व्हॅल्यू पुट करू आपण, म्हणजे मॅट्रिक्स आपल्याला याप्रमाणे मिळेल. A11 ही व्हॅल्यू 5, A12 ही व्हॅल्यू -3, नंतर 3 आणि नंतर 2. हे झालं को फॅक्टर मॅट्रिक्स. परंतु आपल्याला काय पाहिजे? याचं ट्रान्सपोज पाहिजे. म्हणजे काय मिळेल आपल्याला? ॲडजॉइंट. देअरफोर ॲडजॉइंट ADJE याच मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. को फॅक्टर मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज म्हणजे काय मिळेल आपल्याला? ॲडजॉइंट. हा रो आहे त्याला कॉलममध्ये लिहिणार आहोत याप्रमाणे. हा रो आहे त्याला कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत. 3, 2 हा रो आहे त्याला आपण 3, 2चा कॉलम केलेला आहे याप्रमाणे. हे झालेलं आहे ॲडजॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन, थर्ड क्वेश्चनमधील सेकंड सब क्वेश्चन. या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? 3/3. 2/2 असेल तर सोपं आहे, परंतु 3/3ला थोडा रूल वेगळा आहे मायनर काढण्यासाठी. सोल्युशन, लेट A इक्वल टू A म्हणून हे मॅट्रिक्स घेऊ आपण. 3/3 ऑर्डर आहे म्हणजे याप्रमाणे असेल 11, 12, 13. लक्षात राहण्यासाठी येथे 21, 22 आणि येथे 23, येथे 31, 11, 21, 31 याप्रमाणे, येथे 32 आणि येथे 33. बरोबर आहे. एलिमेंटचं लोकेशन कोणत्या रोमध्ये आहे, कोणत्या कॉलममध्ये आहे. हा एलिमेंट 3 म्हणजे थर्ड रोमध्ये आहे, सेकंड म्हणजे सेकंड कॉलममध्ये आहे. बरोबर आहे. हे एलिमेंट याप्रमाणे आहेत. कसे आहेत? 1, -1, 2, नंतर -2, 3, 5, -2, 3, 5 आणि -2, 0, -1, -2, 0, -1 याप्रमाणे. आता आपल्याला काय करायचं आहे? ॲडजॉइंट. त्यासाठी आधी आपण को फॅक्टर मॅट्रिक्स फाइंड आउट करू. त्यासाठी प्रत्येक एलिमेंटचा आपल्याला को फॅक्टर फाइंड आउट करायचा आहे. हेअर हा एलिमेंट A11 म्हणजे 1. बरोबर आहे. देअरफोर याचा मायनर काय होईल? A11 म्हणजे हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे. 4 एलिमेंट उरत आहेत. त्या एलिमेंटचा आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. 3, 5, 0, -1. 3, 5, 0 आणि -1 हे आपण क्वेश्चन नंबर सेकंडमध्ये पाहिलेलं आहे. बरोबर आहे. याची व्हॅल्यू कशी काढतो आपण? क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करतो आपण. हे -3 होतील आणि हे -0 होईल म्हणजे -3च होईल. आपण मायनर काढला म्हणजे को फॅक्टर काढता येईल आपल्याला.
A11 कॅपिटल ए येथे स्मॉल ए आहे. त्याचा फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 1 इंटू M11 बरोबर आहे. -1चा पॉवर 2 होईल. ही व्हॅल्यू आहे -3 म्हणजे इंटू -3. हे -3 आणि हे +1 म्हणजे -3. एक एलिमेंट मिळत आहे आपल्याला. येथे आपण काय करू आता शेवटच्या स्टेपमधील येथे आन्सर लिहू आपण. म्हणजे शेवटची स्टेप काय येईल हे आपण इरेज करत जाऊ कारण भरपूर एलिमेंट आहेत. त्यासाठी आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स तयार करू. दी कोफॅक्टर मॅट्रिक्स. नंतर ट्रान्सपोज घेऊ आपण ॲडजॉइंटसाठी कोफॅक्टर मॅट्रिक्स. नंतर या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेऊ म्हणजे आपल्याला ॲडजॉइंट मिळणार आहे. कोफॅक्टर मॅट्रिक्स याप्रमाणे येईल A11 A12 A13. आता या सर्व व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत आणि येथे पुट करायच्या आहेत. 22 23 31 32 33 याप्रमाणे. एक व्हॅल्यू आपण आतापर्यंत फाइंड आउट केलेली आहे A11ची बरोबर आहे. ती आहे -3. ही व्हॅल्यू फाइंड आउट केली ती व्हॅल्यू आहे -3. आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करू A12. त्यासाठी एलिमेंट कोणता घेणार आपण हा घेणार. म्हणजे या एलिमेंटचा आधी कोफॅक्टर फाइंड आउट करायचा म्हणजे आपल्याला या मॅट्रिक्समध्ये तो एलिमेंट लिहिता येईल. पहा आता हे इरेज करत राहतो मी. एक एलिमेंट आपण फाइंड आउट करू. पहा हेअर A12 इक्वल टू -1. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे म्हणजे राहील काय -2 5 -2 आणि -1 बरोबर आहे. हे 2 आणि हे 2 एलिमेंट. देअरफॉर त्याचं मायनर काढताना डिटर्मिनंट घेणार आपण -2 5 -2 5 -2 -1. क्रॉस मल्टिप्लिकेशन मायनस करणार. हा मल्टिप्लिकेशन +2 होईल. त्यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन हा -10 मायनस करायचा आहे म्हणून हे +10 होतील म्हणजे ही व्हॅल्यू 12 मिळेल आपल्याला बरोबर आहे. आता कोफॅक्टर म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 2 आणि इंटू हा मायनर M12 -1चा पॉवर 3 आणि इंटू ही व्हॅल्यू आहे 12. पहा -1ला पॉवर ऑड आहे म्हणजे ही व्हॅल्यू किती मिळेल -1 -1 इंटू 12 म्हणजे -12. हा एलिमेंट फाइंड आउट केला -12 येत आहे बरोबर आहे. -12. पहा तुम्ही इरेज करू नका तुम्ही कंटिन्यू लिहा. स्पेस कमी असल्यामुळे आपण हे इरेज करत आहोत आणि आलेली व्हॅल्यू येथे पुट करत आहोत आपण. पहा ही पण व्हॅल्यू फाइंड आउट केली आपण. आता ही करू A13 म्हणजे हा एलिमेंट घेणार आपण बरोबर आहे. हा एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे म्हणजे एवढ्याचं डिटर्मिनंट घ्यायचं आहे आपल्याला. पहा आता डायरेक्टली तुम्ही A13 पाहिजे आपल्याला A13. त्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे -1चा पॉवर रो प्लस कॉलम म्हणजे 1 + 3 इंटू मायनर म्हणजे M13 बरोबर आहे. म्हणजे -1चा पॉवर किती होईल 4 होईल आणि M13 म्हणजे हा एलिमेंट बरोबर आहे. म्हणजे हे डिटर्मिनंट इथे आपण असं करू -2 3 -2 3 -2 आणि 0 असं लिहिता येईल आपल्याला डायरेक्ट. ही व्हॅल्यू -1चा पॉवर इवन आहे म्हणजे ही व्हॅल्यू 1 होईल. 1 लिहिण्याची गरज नाही मल्टिप्लिकेशन आहे. हा मल्टिप्लिकेशन 0 होईल बरोबर आहे. त्यातून मायनस करणार परंतु हा मायनस होईल म्हणजे हे +3 × 2 6 होईल म्हणजे A13 ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल 6 मिळणार आहे. ही व्हॅल्यू किती मिळेल 6. पहा डायरेक्ट लिहिलेलं आहे तुमच्या लक्षात यायला पाहिजे. आता A21 त्यासाठी हा एलिमेंट घेणार आपण. हेअर A21 म्हणजे -2. आधी मायनर फाइंड आउट करू म्हणजे M21 ती व्हॅल्यू कशी मिळेल आपल्याला. या एलिमेंटचा मायनर. हा एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे. या रोमधील एलिमेंट घेणार नाही आणि या कॉलममधील एलिमेंट घेणार नाही आपण. राहील काय हे वरचे 2 खालचे 2 बरोबर आहे. -1 2 0 -1 म्हणजे -1 2 आणि 0 -1. हा मल्टिप्लिकेशन 1 -0 म्हणजे हे 1. देअरफॉर A21 फॉर्म्युला -1चा पॉवर रो प्लस कॉलम 2 + 1
इंटू M21 इंटू मायनर इक्वल टू -1चा पॉवर 3 आणि इंटू ही व्हॅल्यू आहे 1. -1ला ऑड पॉवर आहे म्हणजे -1 -1 इंटू 1 म्हणजे 1 -1 बरोबर आहे. हा एलिमेंट मिळेल आपल्याला -1. आता A22 येथे A22 नंतर एलिमेंट कोणता आहे तो 3 आहे. येथे लिहिणार 3 येथे M22 त्याचे एलिमेंट कोणते येतील M22 म्हणजे हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे. हा कॉलम घेणार नाही हा रो घेणार नाही आपण 1 2 -2 -1 येथे काय येईल 1 2 -2 -1 हे कॅल्क्युलेशन -1 आणि हे मायनस करायचं आहे मल्टिप्लिकेशन परंतु हा मल्टिप्लिकेशन मायनस येत आहे म्हणजे -+4 होतील म्हणजे 4 -1 म्हणजे 3 होतील बरोबर आहे. आता A22 येथे काय येईल A22 -1चा पॉवर 2 + 2 होईल आणि इंटू M22 होईल येथे म्हणजे -1चा पॉवर 4 होईल बरोबर आहे. आणि ही व्हॅल्यू आलेली आहे 3. -1ला पॉवर कसा आहे इवन आहे म्हणजे हे 1 आणि इंटू 3 म्हणजे 3च होईल. A22 ही व्हॅल्यू 3 मिळणार आहे म्हणजे ही व्हॅल्यू 3 आहे बरोबर आहे. आता हा एलिमेंट फाइंड आउट करू A23 हेअर A23 ती व्हॅल्यू किती आहे 5 बरोबर आहे. देअरफॉर M23 या एलिमेंटचा मायनर हा एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे म्हणजे राहील काय हे एलिमेंट घेणार नाही हे घेणार नाही त्या रोमधील त्या कॉलममधील 1 -1 -2 0 1 -1 -2 आणि 0 बरोबर आहे. हा मल्टिप्लिकेशन 0 होईल त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन प्लस होईल परंतु मायनस करायचा आहे हा मल्टिप्लिकेशन म्हणजे 2 म्हणजे -2 बरोबर आहे. देअरफॉर A23 -1चा पॉवर हा फॉर्म्युलाच आहे -1चा पॉवर I + J I म्हणजे 2 आणि J म्हणजे 3 इंटू मायनर त्या एलिमेंटचा मायनर किती आहे 3 आहे. -1चा पॉवर 5 होईल -1चा पॉवर 5 आणि ही व्हॅल्यू आहे -2. पॉवर ऑड आहे म्हणजे हे -1 आणि हे -2 म्हणजे +2 येईल हे कॅल्क्युलेशन +2 बरोबर आहे. ही व्हॅल्यू आपल्याला 2 मिळणार आहे. आता A31 हेअर A31 म्हणजे काय होईल -1चा पॉवर रो प्लस कॉलम 3 + 1 इंटू M31 बरोबर आहे इक्वल टू -1चा पॉवर 4 होईल 3 + 1 4 ही व्हॅल्यू कशी काढणार आपण डिटर्मिनंट घेणार आपण 3 1 थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम या एलिमेंटचं डिटर्मिनंट कसं येईल आपल्याला हा एलिमेंट या रोमध्ये आहे या कॉलममध्ये आहे एवढे एलिमेंट घेणार नाही आपण राहतील हे 4 एलिमेंट -1 2 -1 2 3 आणि 5 बरोबर आहे. येथे आपल्याला डायरेक्ट ही व्हॅल्यू मिळत आहे बरोबर आहे. -1चा पॉवर 4 म्हणजे याची व्हॅल्यू 1 येईल इंटू हा मल्टिप्लिकेशन -5 यातून मायनस करणार हा मल्टिप्लिकेशन हे -11 होतील बरोबर आहे. A31 याची व्हॅल्यू -11. त्याप्रमाणे हा एलिमेंट फाइंड आउट करू. शेवटचे 2-3 एलिमेंट आपण डायरेक्ट लिहित आहोत म्हणजे येथे काय होईल -1चा पॉवर 3 + 2 आणि इंटू मायनर कोणता असेल 3 2चा असेल म्हणजे -1चा पॉवर किती होईल 3 + 2 5 होईल. याचं मायनर घ्यायचं आपल्याला म्हणजे डिटर्मिनंट घ्यावं लागेल कारण 3/3 ऑर्डर आहे. 3 2 थर्ड रो सेकंड कॉलम हा थर्ड रो आणि सेकंड कॉलम म्हणजे या एलिमेंटचं बरोबर आहे. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे म्हणजे राहील काय 1 2 -2 5 1 2 -2 आणि 5 -1चा पॉवर
ऑड आहे म्हणजे ही व्हॅल्यू -1 मिळेल इक्वल टू -1 इंटू हा मल्टिप्लिकेशन 5 मायनस करायचा आहे मल्टिप्लिकेशन, परंतु हा मायनस येईल मल्टिप्लिकेशन म्हणजे हे प्लस होतील 2 × 2 4, हे 9 होतील -1 म्हणजे -9. ही व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला -9, येथे -9. आता एकच एलिमेंट राहिलेला आहे A33. येथे काय येईल A33 म्हणजे येथे काय होईल 3 + 3 होईल बरोबर आहे. -1चा पॉवर 3 + 3 येथे काय होईल M33. आता -1चा पॉवर 3 + 3 6 होतील बरोबर आहे. हे चेंज होईल, येथे 4 एलिमेंट चेंज होतील. हे M33 म्हणजे हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे. एवढे एलिमेंट घेणार नाही आपण, राहील 1 -1 -2 3 म्हणजे 1 -1 -2 आणि 3. -1चा पॉवर 6 म्हणजे +1 होईल बरोबर आहे इंटू हा मल्टिप्लिकेशन 3 होईल, त्यातून मायनस करणार आपण हा मल्टिप्लिकेशन +2 येईल परंतु मायनस करायचं आपल्याला म्हणजे हे मायनस होईल 3 - 2 म्हणजे 1 बरोबर आहे. इथे 1 येईल म्हणजे A33 ही व्हॅल्यू आपल्याला किती मिळेल 1 मिळणार आहे. सर्व एलिमेंटचे आपण कोफॅक्टर फाइंड आउट केलेले आहेत आणि ते इरेज केलेले आहेत स्पेस कमी असल्यामुळे, बोर्डवर स्पेस कमी असल्यामुळे, परंतु आपलं कोफॅक्टर मॅट्रिक्स याप्रमाणे मिळत आहे बरोबर आहे. आता हे झालं कोफॅक्टर मॅट्रिक्स या मॅट्रिक्सचं बरोबर आहे. आता आपल्याला काय पाहिजे ॲडजॉईंट. आता आपल्याला ॲडजॉईंट काढता येईल कारण हे कोफॅक्टर मॅट्रिक्स आहे. देअरफॉर ॲडजॉईंटसाठी ADJ आणि EA असं लिहिणार. या मॅट्रिक्सचं म्हणजे या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट याप्रमाणे कसं मिळेल आपल्याला, जे कोफॅक्टर आहे त्याचा आपण ट्रान्सपोज घेणार. हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू म्हणजे -3 -12 आणि 6. सेकंड रोला सेकंड कॉलम होईल -1 3 आणि 2. थर्ड रोला थर्ड कॉलम -11 -9 आणि 1. हे झालेलं आहे ॲडजॉईंट मॅट्रिक्स. नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4. येथे आपल्याला 3x3 ऑर्डरचं मॅट्रिक्स दिलेलं आहे. व्हेरीफाय दॅट, हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आपण हे पाहिलेलं आहे ॲडजॉईंट म्हणजे काय बरोबर आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये ॲडजॉईंट म्हणजे काय पाहिलेलं आहे. या मॅट्रिक्सचा आपल्याला ॲडजॉईंट मॅट्रिक्स काढायचा आहे आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हे मॅट्रिक्स EA आहे त्याचं ॲडजॉईंट आणि दोघांचा मल्टिप्लिकेशन. या मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट म्हणजे ADJ EA बरोबर आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन हा इक्वल असतो. आधी जर आपण हा मल्टिप्लिकेशन घेतला ADJ EA या मॅट्रिक्सचा आणि EAचा, असा मल्टिप्लिकेशन घेतला आणि असा घेतला तर इक्वल असतात. आधी A आणि नंतर EA. हा जरी मल्टिप्लिकेशन केला आपण आणि हा जरी केला तरी इक्वल असतात आणि ही व्हॅल्यू इक्वल असते. या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट घेतलं आपण म्हणजे डिटर्मिनंट मॅट्रिक्सचं, परंतु त्याला आयने मल्टिप्लाय करावं लागेल. येथे आय म्हणजे काय असेल युनिट मॅट्रिक्स. 3x3 असल्यामुळे 1 0 0 0 1 0 आणि 0 0 1 म्हणजे या मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आणि त्याला पुन्हा या मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं आपण तर या तीनही व्हॅल्यू इक्वल येतात. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. ए मॅट्रिक्सचं डिटर्मिनंट आणि त्याला आय म्हणजे युनिट मॅट्रिक्सने मल्टिप्लाय केलं आणि जी व्हॅल्यू मिळेल आपल्याला या तीनही व्हॅल्यू इक्वल असतात हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. आधी आपण काय करणार, हे मॅट्रिक्स आहे याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून घेऊ आपण किंवा नंतर काढली तरी चालेल. या मॅट्रिक्सचं आपल्याला ॲडजॉईंट काढावे लागेल. सॉल्व करूया. सोल्युशन. मॅट्रिक्स याप्रमाणे आहे. A = 1 -1 2 3 0 -2 1 0 आणि 3. देअरफॉर ही व्हॅल्यू काढू आपण याचं डिटर्मिनंट इक्वल टू 3x3 ऑर्डर असेल तर आपण काय करतो, हा एलिमेंट प्लस घेतो आपण आणि उरलेल्या एलिमेंटचं डिटर्मिनंट, हा एलिमेंट मायनस करतो आपण आणि हा एलिमेंट प्लस घेतो बरोबर आहे. आधी साईनने मल्टिप्लाय करणार म्हणजे हा एलिमेंट 1 लिहिणार आपण +1. आता हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे या रोमध्ये आहे म्हणजे याचं डिटर्मिनंट त्याला मल्टिप्लाय करणार आपण. हे 4 एलिमेंट त्याचं डिटर्मिनंट बरोबर आहे. हा एलिमेंट मायनस करणार आपण. येथे -1 असल्यामुळे मायनस मायनस प्लस होईल, +1 करणार आपण.
पहा 3/3 ऑर्डर असेल तर त्याची व्हॅल्यू कशी काढतात हे आपण 11वीला पाहिलेलं आहे, बरोबर आहे. -1 मायनस मायनस +1 घेणार. आता याचं डिटर्मिनंट काय राहील, 3 - 2 1 3. हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे, म्हणजे राहील काय 3 - 2 1 3. पहा याला मल्टिप्लाय करणार आपण, 3 - 2 आणि 1 आणि 3. नंतर +2 त्याला मल्टिप्लाय करणार, डिटर्मिनंट हा रो हा कॉलम म्हणजे 3 0 1 0 3 0 1 0. व्हॅल्यू काय मिळेल, 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे जी मिळेल आपल्याला, हा मल्टिप्लिकेशन 0 होईल आणि त्यातून मायनस करणार आपण, हे पण 0च होतील, बरोबर आहे. 3 × 3 9 होतील आणि मायनस करणार, परंतु येथे मायनस असल्यामुळे हे प्लस होतील, -2 आणि प्लस. आता आपल्याला काय करायचं आहे, याची पण व्हॅल्यू काढायची आहे, नंतर 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. हे 0 होतील आणि हे पण 0च होतील, 2ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे पण 0च होतील, बरोबर आहे. ही टर्म 0 होऊन जाईल आपली, 0 - 0 0 0 × 2 0 होईल, हे पण 0 आहेत, म्हणजे आन्सर काय मिळेल, 9 + 2 11. याची व्हॅल्यू किती आहे, देअरफॉर डिटर्मिनंट ए, त्याची व्हॅल्यू आपल्याला 11 मिळत आहे. आता आपल्याला काय पाहिजे, पहा ही व्हॅल्यू काढली आपण, लगेच ही व्हॅल्यू काढू आपण. देअरफॉर याला आयने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय, ही व्हॅल्यू किती आहे, 11 आहे, बरोबर आहे. आताच काढली आपण येथे 11 आणि इंटू आय. आय म्हणजे काय, 3/3 असल्यामुळे आपण 1 0 0 डायगोनल एलिमेंट 1 घेणार आपण आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 घेणार. येथे 0 0 1 याप्रमाणे, बरोबर आहे. 11ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे काय मिळेल आपल्याला, जेथे 1 आहे तेथे 11 होतील आणि जेथे 0 आहे ते 0च होईल, म्हणजे 1 × 11 हे 11 होतील, ते 0 होतील. 11ने मल्टिप्लाय केल्यामुळे हे 0 हे 0 हे 0, येथे 11 येथे 11, बरोबर आहे. म्हणजे डायगोनल एलिमेंट आपले 11 येतील आणि नॉन डायगोनल एलिमेंट 0 राहतील. ही व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे, ही, परंतु ही व्हॅल्यू याला इक्वल आहे, याला इक्वल आहे, म्हणजे ही पण व्हॅल्यू आपल्याला हेच मॅट्रिक्स मिळायला पाहिजे, ही पण व्हॅल्यू आपल्याला हेच मॅट्रिक्स मिळायला पाहिजे. ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे, बरोबर आहे. सपोज हे 1 नंबर, ही व्हॅल्यू आपण 1 नंबरमध्ये दाखवलेली आहे. हे मला इरेज करायचं आहे कारण बोर्डवर स्पेस कमी आहे. ही व्हॅल्यू कशी काढली आपण समजून घेतलेलं आहे. पहा येथे येथे आणि येथे आपल्याला हीच व्हॅल्यू मिळायला पाहिजे, तरच व्हेरीफाय होईल इक्वल आहे म्हणून. आपला आन्सर हे याप्रमाणे येत आहे, प्रत्येक ठिकाणी आपल्याला हीच व्हॅल्यू मिळायला पाहिजे, 0 0 11 याप्रमाणे, बरोबर आहे. याची व्हॅल्यू कशी काढली आपण समजून घेतलेलं आहे. ही व्हॅल्यू येत आहे, आता इरेज करतो. आता आपण ही व्हॅल्यू काढणार आहोत. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ही व्हॅल्यू काढण्यासाठी आधी आपल्याला ॲडजॉईंट काढावे लागेल, बरोबर आहे. ए मॅट्रिक्सचं ॲडजॉईंट काढू आपण. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे, परंतु याचा मल्टिप्लिकेशन आपल्याला त्याच्या ॲडजॉईंट बरोबर घ्यायचं आहे. त्यासाठी ॲडजॉईंट आपल्याला आधी फाइंड आउट करावं लागेल. सर्व को फॅक्टर काढून घेऊ आपण, नंतर त्या को फॅक्टर मॅट्रिक्सचं पण आपल्याला ट्रान्सपोज घ्यावा लागेल, म्हणजे ॲडजॉईंट मिळेल आपल्याला. आधी आपण सर्व को फॅक्टर हे फाइंड आउट करू. आधी हा एलिमेंट फाइंड आउट करू आपण. हा एलिमेंट कसा मिळेल आपल्याला, म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम, -1चा पॉवर रो प्लस कॉलम इंटू मायनर त्याचा m11, -1चा पॉवर 2 होईल, बरोबर आहे. आणि m11 या एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला, म्हणजे काय होईल, डिटर्मिनंट या 4 एलिमेंटचं, बरोबर आहे. म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला, पहा -1चा स्क्वेअर म्हणजे +1 होईल, इंटू हे 0 होतील, हे 0 होतील, बरोबर आहे, इंटू 0 म्हणजे हे 0च होईल, इक्वल टू 0. या एलिमेंटचा को फॅक्टर काढला आपण. आता या एलिमेंटचा म्हणजे A1 2 फर्स्ट रो सेकंड कॉलम, -1चा पॉवर 1 + 2 होईल, इंटू मायनर त्याचा मायनर म्हणजे m12 इक्वल टू -1चा पॉवर 3 इंटू या एलिमेंटचा आपल्याला मायनर पाहिजे, म्हणजे हा एलिमेंट या कॉलममध्ये आहे, या रोमध्ये आहे, एवढे एलिमेंट घेणार नाही आपण. काय राहील
3 - 2 1 3, 3 - 2 1 3 म्हणजे काय होईल, हे -1चा पॉवर 3 म्हणजे हे -1 होतील आणि इंटू हे 9 होतील, मायनस करणार परंतु हे मायनस असल्यामुळे +2 होतील म्हणजे हे काय होतील, हे 11 आणि हे मायनस म्हणजे -11. पहा याप्रमाणे A13 म्हणजे -1चा पॉवर रो प्लस कॉलम 1 + 3 इंटू M13 असेल इक्वल टू -1चा पॉवर 4 होईल आणि इंटू M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम म्हणजे 3 0 1 0, हे -1चा पॉवर 4 म्हणजे +1 होईल इंटू हे 0 होतील हे 0 होतील म्हणजे हे सर्व झिरोच होईल, बरोबर आहे. A13 0 येईल. A21 इक्वल टू -1चा पॉवर 2 + 1 म्हणजे 3 होईल इंटू 21 या एलिमेंटचा मायनर, हा रो घेणार नाही, या रोमध्ये हा एलिमेंट आहे, या कॉलममध्ये आहे म्हणजे काय राहील -1 2 0 आणि 3, -1 2 0 आणि 3 हे -1 होतील आणि इंटू हे -3 -0 लिहिण्याची गरज नाही, बरोबर आहे. हे +3 होतील. आता A22 या एलिमेंटचा A22 म्हणजे -1चा पॉवर 2 + 2 4 होईल आणि या एलिमेंटचा मायनर म्हणजे हा रो आणि हा कॉलम 1 2 1 3 हे +1 होईल आणि -1चा पॉवर E1 आहे म्हणजे याची व्हॅल्यू +1 येईल, 1 मल्टिप्लाय आहे लिहिण्याची गरज नाही किंवा लिहिला तरी चालेल. हे 3 होतील हे 2 होतील, 3 - 2 म्हणजे हे 1 होईल. नंतर A23 ही व्हॅल्यू कशी मिळेल, -1चा पॉवर 2 + 3 5 आणि मायनर हे सेकंड रो थर्ड कॉलम म्हणजे या एलिमेंटचा मायनर काढायचा आपल्याला, या रोमध्ये आहे हा एलिमेंट आणि या कॉलममध्ये आहे म्हणजे 1 - 1 1 0 1 -1 आणि 1 आणि 0, ही व्हॅल्यू -1 होईल इंटू हे 0 होतील आणि हे +1 होईल, हे -1 होतील. को फॅक्टर आपण डायरेक्ट काढलेले आहेत कारण या प्रोसेस आपल्याला माहिती आहेत मायनर कसा फाइंड आउट करायचा म्हणून. थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे -1चा पॉवर 3 + 1 4 होईल आणि इंटू M31, बरोबर आहे. म्हणजे -1चा पॉवर 4 E1 असल्यामुळे याची व्हॅल्यू +1 मिळेल इंटू -1 2 आणि 0 -2, बरोबर आहे. हा कॉलम घेणार नाही, हा रो घेणार नाही कारण या कॉलममध्ये आणि या रोमध्ये तो एलिमेंट आहे. बाकी राहील काय -1 2 0 -2, हे 2 होतील आणि हे 0 होतील, 0 म्हणजे हे 2च होतील, बरोबर आहे. A31 ही व्हॅल्यू 2 मिळेल आपल्याला. नंतर A32 इक्वल टू -1चा पॉवर 3 + 2 5 होईल इंटू मायनर घ्यायचा आहे 3 2चा या एलिमेंटचा मायनर या कॉलममध्ये या रोमध्ये म्हणजे राहील काय 1 2 3 -2, 1 2 3 -2, बरोबर आहे. हे -1 होतील आणि हे काय होईल -2 आणि यातून मायनस करणार 6, हे -8 होतील, -8 आणि हे मायनस म्हणजे +8 होतील. A33 म्हणजे -1चा पॉवर 3 + 3 6 होईल आणि मायनर घेणार आपण 3 3 पहा म्हणजे हे 1 होईल इंटू हा रो आणि हा कॉलम 1 -1 3 0, 1 -1 3 0. पहा हे 0 होतील, हे 0 होतील, हे +3 होतील. पहा सर्व आपण को फॅक्टर फाइंड आउट केलेले आहेत म्हणजे आपल्याला को फॅक्टर मॅट्रिक्स मिळेल, बरोबर आहे. को फॅक्टर मॅट्रिक्स A11 A12 ते एलिमेंट येथे मी डायरेक्ट लिहितो
तुम्ही एका स्टेपमध्ये हे एलिमेंट पण लिहा. कोफॅक्टर मॅट्रिक्स म्हणजे A11 हा एलिमेंट 0, A12 हा एलिमेंट -11, नंतर A13 0, A21 3, A22 1, A23 -1, नंतर A31 2, 8 आणि हे 3. पहा याप्रमाणे काय मिळत आहे, कोफॅक्टर मॅट्रिक्स. बरोबर आहे. आपल्याला काय पाहिजे, ॲडजॉईंट म्हणजे याचं ट्रान्सपोज घ्यायचं आहे आपल्याला. म्हणजे ट्रान्सपोज या कोफॅक्टर मॅट्रिक्सचं जर आपण ट्रान्सपोज घेतलं तर आपल्याला ॲडजॉईंट मिळेल. इथे लिहितो देअरफॉर ॲडजॉईंट मॅट्रिक्स आपण आता लिहून घेऊ. कसं मिळेल आपल्याला, हा जो रो आहे त्याला कॉलममध्ये कन्वर्ट करू. 0 -11 0, 0 -11 0. या रोला कॉलममध्ये कन्वर्ट करू. 3 1 -1, 3 1 -1 आणि 2 8 3 रोला आपण कॉलममध्ये लिहिलेलं आहे. ॲडजॉईंट ए मॅट्रिक्सचं. बरोबर आहे. इथे ए लिहा, ॲडजॉईंट ए. आता आपल्याला काय करायचं आहे, ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे आणि ॲडजॉईंट पण आहे. दोघांचं आता मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. पहा मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसा घेतात हे आपण 11वीला पाहिलेलं आहे. आता ए मॅट्रिक्स आहे आपल्याकडे हे. बरोबर आहे. ॲडजॉईंट याप्रमाणे येत आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. हे सर्व इरेज करतो मी. आता आपण या दोघांची व्हॅल्यू काढू. फक्त हे मॅट्रिक्स आपण काढलेलं आहे. कसं आलेलं आहे तुमच्या लक्षात आलेलं आहे. पहा आपण याची व्हॅल्यू काढलेली आहे, एवढी आहे. बरोबर आहे. सपोज 1 नंबर. आता हे फाइंड आउट करू आपण. 9 इथे लिहिणार 9 ए मॅट्रिक्स आणि त्याचं ॲडजॉईंट ADJ हा मल्टिप्लिकेशन. ए मॅट्रिक्स याप्रमाणे आहे म्हणजे 1 -1 2 3 0 -2 0 3. हे झालं ए मॅट्रिक्स आणि ॲडजॉईंट आपण फाइंड आउट केलेलं आहे. दोघांचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला. ते आहे 0 3 2 -1 -11 1 8 0 -1 आणि 3. दोघांचा मल्टिप्लिकेशन कसा घेतात आपण हे पाहिलेलं आहे. हा फर्स्ट रो घेणार तर इकडे फर्स्ट कॉलम. या रो बरोबर करस्पॉन्डिंग एलिमेंट सर्व कॉलमचे घेणार आपण. आधी हा रो, नंतर हा कॉलम, हाच रो, हा कॉलम, हाच रो आणि हा कॉलम. करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन ॲड करणार आपण. पहा म्हणजे काय करणार, हा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट, याला करस्पॉन्डिंग हा, याला करस्पॉन्डिंग हा, याला करस्पॉन्डिंग हा. बरोबर आहे. हा सुरुवातीचा तर हा सुरुवातीचा, हा सेंटरचा तर हा सेंटरचा. मल्टिप्लिकेशन करून प्लस करणार आपण. 1 × 0 0 होईल. बरोबर आहे. त्यामध्ये प्लस करणार हा मल्टिप्लिकेशन प्लस 11 होईल. हा मल्टिप्लिकेशन 0 होईल. फर्स्ट कॉलमचे एलिमेंट संपले. आता सेकंड कॉलम. पहा प्रत्येक येथे लोकेशन कोणतं आहे, फर्स्ट रो आहे परंतु सेकंड कॉलम. बरोबर आहे. येथे लोकेशन फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, येथे फर्स्ट रो सेकंड कॉलम, येथे फर्स्ट रो थर्ड कॉलम. याप्रमाणे 1 × 3 3. यामध्ये प्लस करणार म्हणजे -1 होईल आणि हे -2 होतील. आता हाच रो परंतु हा थर्ड कॉलम. 1 × 2 म्हणजे 2 होतील. -1 × 8 म्हणजे -8 होतील. 2 × 3 म्हणजे 6 होतील. आता सेकंड रो फर्स्ट रो झाला, सर्व कॉलम संपले. आता सेकंड रो घेणार आपण. हा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंटचा मल्टिप्लिकेशन करून ॲड करायचं आपल्याला. 3 × 0 0, 0 × -1 0 होईल आणि -2 × 0 0 होईल. बरोबर आहे. नंतर आता सेकंड कॉलम 3 × 3 9, 0 × 1 म्हणजे 0, प्लस करा किंवा मायनस करा 0, -2 म्हणजे हे +2 होतील. बरोबर आहे. हा आता थर्ड कॉलम 3 × 2 6, 0 × 8 0 +0 आणि -2 × 3 म्हणजे -6. आता सेकंड रो झाला, थर्ड रो परंतु फर्स्ट कॉलम. 11वीला आपण मल्टिप्लिकेशन कसा करतात मॅट्रिक्सचा हे पाहिलेलं आहे. बरोबर आहे. 1 × 0 0, 0 × -11 म्हणजे हे -0 होतील, हे पण 0 होतील. बरोबर आहे. प्लस करा किंवा मायनस करा.
झिरोला काही फरक पडत नाही आणि हे 3 होतील. आता सेकंड कॉलम घेणार आपण. 1 × 3 3 0 आणि हे -3 बरोबर आहे. आता थर्ड कॉलम घेणार. थर्ड रो थर्ड कॉलम करस्पॉन्डिंग एलिमेंट मल्टिप्लिकेशन. हे 2 होईल, त्यामध्ये प्लस करणार आपण, हे 0 होईल आणि प्लस हा मल्टिप्लिकेशन 9. आता सर्व कॅल्क्युलेशन करू आपण. इक्वल टू काय येईल, आपल्याला हे मॅट्रिक्स मिळायला पाहिजे बरोबर आहे, तरच याची व्हॅल्यू याला इक्वल आहे. म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल 11. हे -3 होतील आणि हे +3 म्हणजे हे कॅन्सल होईल, म्हणजे हे 0च होईल. हे 8 होतील, -8 म्हणजे हे 0 होईल, हे 0च आहे. हे 11 होतील, हे 6 - 6 0, हे 0, हे 3 - 3 0, 9 + 2 11. हीच व्हॅल्यू मिळत आहे बरोबर आहे. 11 0 0 0 11 0 म्हणजे याची पण व्हॅल्यू किती आहे तेवढीच आहे बरोबर आहे. म्हणजे हे देअरफॉर इथे लिहिणार आपण A × ADJ. ही पण व्हॅल्यू किती आहे तेवढीच आहे. सपोज हे 2 नंबर. आता हे दोन व्हेरीफाय झालेले आहेत, व्हॅल्यू इक्वल आलेले आहेत. आता हे व्हेरीफाय करायचं आपल्याला. आधी हे मॅट्रिक्स आणि नंतर हे मॅट्रिक्स दोघांचा मल्टिप्लिकेशन आपल्याला करायचा आहे. तो एवढाच येतो का आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. 1 नंबरमध्ये आपण ते दाखवलेलं आहे, 2 नंबरमध्ये हे आहे. 1 आणि 2च्या व्हॅल्यू इक्वल आलेल्या आहेत. आता ही व्हॅल्यू काढू, ही 1, हे सेकंड बरोबर आहे. आता याची व्हॅल्यू काढू आपण थर्ड नंबर. तिन्ही इक्वल येतात का चेक करू आपण. नाऊ ॲडजॉईंट ए याचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आपल्याला ए बरोबर, म्हणजे इक्वल टू हे मॅट्रिक्स याप्रमाणे आहे बरोबर आहे. हे आपण सर्व फाइंड आउट केलेलं आहे. याचा मल्टिप्लिकेशन घ्यायचं आपल्याला, ए मॅट्रिक्स हे आहे असं इंटू ए म्हणजे हे मॅट्रिक्स 1 - 1 2 3 0 - 2 1 0 3. मल्टिप्लिकेशन आधी काय करणार आपण, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, या रो बरोबर सर्व कॉलम, नंतर या रो बरोबर सर्व कॉलम, नंतर या रो बरोबर सर्व कॉलम. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 0 × 1 0. हा मल्टिप्लिकेशन प्लस करणार 9, हा मल्टिप्लिकेशन प्लस करणार +2. हा कॉलम संपला. आता हा कॉलम -1 × 0 म्हणजे 0च होईल. 3 × 0 हे 0च होईल, हे 0च होतील बरोबर आहे. हा कॉलम संपला. हा कॉलम 0 × 2 म्हणजे 0 होईल. 3 × 2 म्हणजे -6, 2 × 3 म्हणजे +6 बरोबर आहे. आता सेकंड रो घेणार, कारण सर्व कॉलम झालेले आहेत इकडे. आता रो चेंज करणार. -11 × 1 म्हणजे -11, 1 × 3 म्हणजे 3 आणि 8 × 1 म्हणजे 8 बरोबर आहे. आता हाच रो घेणार, परंतु सेकंड कॉलम घेणार. -11 -1 यांचा मल्टिप्लिकेशन 11, 1 × 0 0, 8 × 0 0. आता थर्ड कॉलम हे -22 होतील बरोबर आहे. हे 1 × 2 म्हणजे -2 होतील आणि हे 24 प्लस होतील. आता थर्ड रो घेणार. थर्ड रो इकडे फर्स्ट कॉलम बरोबर आहे. 0 × 1 0, -1 × 3 -3, 1 × 3 +3. हा कॉलम घेणार. हे -0 हे 0च होईल, हे 0च होतील बरोबर आहे. आता हा कॉलम घेणार. 0 0, -1 म्हणजे +2 होतील, हे +9 होतील. हे कॅल्क्युलेशन करू आपण. हे 11, हे 0, 6 - 6 0, हे 11 होतील आणि हे -11 म्हणजे हे 0च होतील, हे 11. -22 आणि -2 24 होतील मायनस, आणि हे प्लस म्हणजे कॅन्सल होईल. हे याची सर्व व्हॅल्यू 0 मिळेल आपल्याला. हे
+3 - 3 0, हे 0, 9 + 2 11. ह्याची पण व्हॅल्यू आपल्याला तेवढीच मिळत आहे. ॲडजॉईंट ए याचा मल्टिप्लिकेशन आपण ए बरोबर घेतला, बरोबर आहे. सपोज हे 3 नंबर. आधी आपण याची व्हॅल्यू काढली, एवढीच आलेली आहे. नंतर आपण याची व्हॅल्यू काढली, तेवढीच आलेली आहे. आणि आता आपण याची व्हॅल्यू काढली, बरोबर आहे. हे सपोज 3 नंबर. तिघांच्या व्हॅल्यू एवढ्याच आलेल्या आहेत, बरोबर आहे. नंतर पुढे लिहा तुम्ही असं फ्रॉम 1, 2 and 3. फ्रॉम 1, 2 and 3 इट इज व्हेरीफाय दॅट. हे प्रूफ झालेलं आहे, बरोबर आहे. ॲज इट इज लिहून घ्या. नंतर इक्वल आहे ADJ A इंटू ए, हे पण इक्वल आहे डिटर्मिनंट ए इंटू आयला. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.